मित्रांनो, उद्या थारचं मैदान होणार आहे. त्या संबंधी आयोजकांचे कॉल आले होते. तर आपण आयोजकांशी दूरध्वनीद्वारे गप्पा मारलेत. त्यात तुम्हाला ऐकवतो नक्की काय झालं, कशा पद्धतीनं. चला ऐकूया. हा, नमस्कार. नमस्कार. काय मैदानासंबंधी काय अपडेट आहे? मैदान हा 100% होणार आहे. मैदानाची पूर्ण तयारी देखील झालेली आहे आणि मैदानाचं लाईव्ह लॉट हा संध्याकाळी 5:30-6 वाजता 7 वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजून देखील नोंदणी चालू आहे. ज्या गाडा मालकांना नोंदणी करायची असेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्या, कारण बरेचसे कॉल आम्हाला वरून देखील सातारा भागातून असतील, संभाजीनगर भागातून असतील किंवा नाशिक भागातून असतील, बरेचसे कॉल आले की मैदान रद्द होते का. तर मित्रांनो, सर्व गाडा मालकांना विनंती असेल की बाबा मैदान हा कुठल्याही प्रकारे रद्द होणार नाही, तर 100% मैदान होणार आहे. मैदानांची बक्षिसं देखील अवेलेबल झालेली आहेत. फक्त एक शोरूमचा 2 प्रॉब्लेम असल्या कारणानं थार आणि बुलेट या 2 गाड्यांचा इश्यू आहे. पण त्या संदर्भात गाडा मालकांशी चर्चा करून जर अवेलेबल झाली, वेटिंगला गाड्या असल्या कारणानं बाकीच्या गोष्टी सर्व गोष्टी आम्ही दाखवून गाडा मालकांशी चर्चा करून त्यावरती निर्णय घेतला जाईल. पण बाकीची जी 5 बक्षीस आहेत, 2 नंबरचा बक्षीस जो अल्टो कार आहे तो देखील आपण अवेलेबल झाला आणि आपल्याकडं म्हणजे आपल्या मैदानात पोहोचून सोडायला गेलं. त्यानंतर 4 HF डिलेक्स आहेत, त्या 4 HF डिलेक्स देखील आलेले आहेत. फक्त 2 पारितोषिकांचा विषय आहे, तो देखील मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे ज्या गाडा मालकांनी अजून देखील नोंदणी चालू आहे, ज्यांना करायची असेल त्यांनी लवकरात लवकर बॅनरवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून नोंदणी करून घ्या. बरं, थारचा काय विषय राहणार आहे म्हणजे तुम्ही बोलत होता? थार 100% थारचाच मैदान आहे आपला, परंतु थार ही वेटिंगला आहे. आम्ही भरपूर शोरूम पार पुण्यापर्यंत आम्ही पनवेल त्यानंतर ठाण्यापर्यंत आम्ही सगळे शोरूम काढले, परंतु थार एक शोरूम देत नाहीत. ते बोलतात का पासिंग करूनच तुम्हाला गाडी घ्यावी लागेल. तर आपले प्रसिद्ध गाडा मालक भोंगाबाईलाचे मालक मिलिंद शित पाटील यांनी देखील थारसाठी आम्हाला थार मिळवून देण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, पण त्यांना देखील यश नाही आलं. तर प्राथमिक स्वरूपात आमची त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि आमच्या या मुंबईची वरिष्ठ कमिटी त्यांच्यासोबत देखील चर्चा झालेली आहे. जर अवेलेबल जर झाली नाही थार, तर डेमो म्हणून आम्ही एखादी थार ठेवणार आहे. त्यानंतर जो आपला शोरूमचा जो हे आहे आपला शोरूम प्राइस आहे, जर अवेलेबल झाली तर आम्ही त्या शोरूमला ती प्राइस देऊन त्यांना एक किंवा 1.5 महिना जी काय वेटिंग हे असेल, टाइम असेल, वेटिंग पिरियड असेल, त्या वेटिंग पिरियडमध्ये ती थार मिळून जाईल. तेवढे पैसे आम्ही शोरूमला लगेच भरून ती त्यांना देण्यात येईल. आता किती गाड्यांची नोंद झालेली? आतापर्यंत 350 प्लस झाले, म्हणजे 370 380 पर्यंत पोहोचले असेल. पल्ला किती राहील फूट साधारण? पल्ला 1000 फुटाचा आहे आणि पाठीच्या मधला अंतर हा 13-14 फुटाचा आहे. 1000पेक्षा जास्त होईल, पण 1000 शासनाच्या नियमानुसार 1000 फूट तर 1000 फुटाचा पल्ला आहे. आज संध्याकाळी किती वाजता लॉट्स पडतील बोलला? आज संध्याकाळी 5:30-6 वाजता लाईव्ह लॉट पडतील 7X लाईव्ह वरती आणि उद्याचं मैदान हा P3 लाईव्ह वरती, P3 लाईव्ह सोबत 7X लाईव्ह दोन्ही चॅनेल एक साथ सोडले जातील आणि दोन्ही चॅनेलवरती आपण गरब्याचे देखील मैदानाचा आनंद घेऊ शकता. उद्या मैदान किती वाजता चालू होईल? कारण मैदान सकाळी 8 वाजता चालू होईल, कारण आमची जी 2 मैदानं झाली, राजा 777 केसरी सोनू शेट्ट भोपतराव यांच्या माध्यमातून जो मैदान झाला तो देखील आम्ही 8 वाजता पहिला गट पळवला होता आणि स्वर्गीय भारत केसरी नरेंद्र शेठ गोमार यांच्या माध्यमातून जो झालेला मैदान होता तो देखील, त्याचा देखील पहिला गट 8 वाजता पळवला होता. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी आम्ही सकाळी 8 वाजता पहिला गट पाळणार आहे. फायनल व्हावं ही इच्छा आहे सगळ्यांची. फायनल 100% होणार, कारण फायनल आम्ही 91 गट पळून आम्ही फायनल घेतली होती. फार तर मला वाटतं तेवढे गट तर होणारच नाहीत, कारण आपल्याकडे फाटी 10 फाटे आपल्याकडे आहेत. जरी 500 गाड्या आल्या, समजा 400 गाड्या आल्या, तरी पण 50च गट होणार आहेत, कारण 8 गट पर्यंत, कारण मैदान दिवसभर चालण्यासाठी 8 गट पळतील आणि खाली सुट्टीला देखील भरपूर जागा आहे. एकाच वेळेस आमची बाकीची 2 मैदान झाली एकाच वेळेस 20 गट खाली गेले होते. त्याच्यामुळं मैदानाची फायनल 100% होईल, त्यात काही मात्र शंका नाही. प्रवेश फी किती राहणार आहे बोलला तुम्ही? प्रवेश फी 3,500 प्रवेश फी आहे. सुरुवातीला 6,000 होती, पण आमदार साहेबांच्या सूचनेनंतर 3,500 रुपये प्रवेश फी आहे. ज्यांना कोणाला नोंद घ्यायची असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करून नोंदणी करून घ्या. लोकेशन पाठवा मैदानाचं, मग मी खाली कमेंट मध्ये टाकतो. लोकेशन तुम्हाला टाकलंय लोकेशन मी.
आणि लोकेशन जर तुम्हाला जरी आता पाहिजे असेल तर रायगड जिल्हा कर्जत तालुका आणि कलमगाव. नेरळ स्टेशन पासून जवळपास 10 ते 12 किलोमीटर आहे गाव ते, आणि त्या गावाजवळ मैदान आहे. चालेल, धन्यवाद. धन्यवाद. ओके.